लहानपणी की नाही मला केस कापायचे म्हणजे काय बर मग मला लई वाटायचं आपली पण केस कापावी म्हणजे वाढवायची नाहीत, बारीक करायची हौस होती. बारीक करायचे इथं बघ, इथं माझ्याकडे बघ. हा बस आता बोल. मग लय आवडती ते आमची नंदी होती की नाही ती केस कापाय मिळण्याची मग त्या नाळ्याला मी म्हणायचे मला केस कापायची आवड आहे हा. आमच्या घरात नको म्हणतात असं स्त्री वाटलेली आणि कशाला कापायलाच हा असं म्हणतात राहू दे तिकडे कापायचं मला वाटतात केस लांबले होती मग कोण कापणं देत नाही लांबडी कवडी निघालायची होती का? चांगला 2 वेळा घालून इथं पडलेला वर बांधलं का नाही इथं पडत ते वेण्या लय लांब होती बर शाळेत जाताना वर बांधायची वेण्या घालून आणि लय भारी दिसायचं खरं आणि मग बायका म्हणायच्या केस कापून बाई केस कापून घेत आहे म्हणायचं का म्हणा चांगली केस कापाय कशाला कापायची म्हणायचा असून तिकडे म्हणायची बघ विषय सोडून गेला मी कशाला कापायची लय चांगले होते ते मला कापायची इच्छा लय होती पण कापली नाहीत म्हणा. होय, ती इच्छा आता पूर्ण झाली बारकपणीची इच्छा पूर्ण झाली काय? बारकावणी इच्छा आणि गाऊन घालायची इच्छा गाऊन घालायची इच्छा होती कोण घालून देते कशाला घालते ती कोण द्यावानी चांगलं दिसत नाही ते कोण म्हणतो तुला? आमच्या घरातली माणसं म्हणजे म्हणजे मायाचे म्हणायचे चांगलं दिसत नाही ते घालत घाल नको कोण द्यावानी आपला माहिती आहे कोण ग? दादा भाऊ नाही ग माहित. मेजला रे भाऊ बर माझं बात माहिती तो म्हणायचा उडी आता मॅक्सी मीडिया असं कटलं पाहिजे म्हणायचा तो द्याचा इकडे बघ की माझ्याकडे, तिकडे कुठं काय भिंतीकडे काय काम आहे? इथं बघ की माझ्याकडे. इथं बघ, तिथं का कोण आहे? तिथं कोण बसले तुझं? इथं माझ्याकडे बघ की, मी इथं बसलो माझ्याकडे बघून बोल की तिकडे काय. हा ते घाल म्हणायचं काय हा इकडं बघ का मम्मी, तिकडे कोण आहे तुझं? मी इथं बसलेलो माझ्याकडे बघ की, भिंतीकडे बोल काय बोलायला. असं एकदा इकडं बघते त्या भिंतीकडे बोल बसते माणसं म्हणा वाचून बोलायला का काही. ते आणून देतात एकदम मीडिया आणली ती एकदम मॅक्सी आणली ती घातली मी मुडदा पण तुम्ही घातली आणि फ्रॉक एकदा ठेवला होता त्या फ्रॉक पण घालायची इच्छा होती पण नाही तर आमचा नव्हता झोला होता मग रवाडच्या माई मावशीने नाही कापड घेतलं मला फ्रॉक शिवायला छान होतं कापड मग फ्रॉक पण नवीन घ्यायचा झोला मस्त झोला होता फ्रॉक मला आवडला होता मग म्हणायची किती छान दिसते फ्रॉक मग विडी मॅक्सी घातले का नाही ते घरात माणसं म्हणायची कशाला घातले ते चांगले ते काढ नाही म्हणायची मी काढायला मी म्हणतो काढायची ते काढायची असं दे नवीन टेन्शन आता आपण का कुठं जायचं कधी नवीन पाहिजे कुठं मिडी काढले घालाय घातली काय मिडी लई बारकी व्हायची मला तरी पण मी घालायची तरी चांगली दिसत मिडी असं पुढं हे होतं काय म्हणते फुल पॉकेट होते असं पॉकेट उठवायचं ठेवायचं पण त्याला जमाचं फुल होतं लई छान दिसत होतं आणि कलर कशा चिंतामणी होता परत चायला गेलं चायचा चिंतामणी
चिंतामणी स्कर्ट आणि जम्पर असतो. मग घरात म्हणायची तू नको म्हणायचं आयचं चालतं म्हटलं तसं शिवायला पाहिजे. प्लेटाचा स्कर्टच कडे तो शिवला, लय मोठा शिवला. चांगला गुडघ्याच्या खाली पायापर्यंत जाईल एवढा शिवला मोठा. म्हणलं 10वी पर्यंत जायला पाहिजे एवढं मोठं शिवावं म्हटलं. एका 2 बसायला पाहिजे. पण तेच आपलं कपडे व्हायचे लवकर म्हणून तेवढं मोठं शिवायला. कपडे अंगापेक्षा मोठे जेवढ घातलीच म्हण घातली. अशी ही एक होती आईच्या मनातली गोष्ट. अशा अजून भरपूर आहेत. तुम्हाला जर ऐकायचं असलं शेवट पण व्हिडिओ बघितला असला तर मला कमेंट करून नक्की सांगा. अजून असं बऱ्याच अनुभव आहेत आईसाहेबांचं ते मला तुमच्यावरून पोचवायचं आहेत. चल तुम्हाला जर इच्छा असेल तर मला कमेंट करून येस लिहा. पुढच्या व्हिडिओ मी नक्की लवकरच घेऊन येईन. चला.